नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. आणि आता अनपेक्षितरित्या अरुण, तिचा मोठा भाऊ तिला म्हणत होता, तू घेतलास तो निर्णय योग्यच होता, त्याबद्दल तुझं अभिनंदन. आदितीला अनपेक्षितरित्या इतका आनंद झाला की तिला पुढे त्याच्याशी बोलणं सुरू ठेवणं अवघड झालं. मन सुखानं तुडुंब भरून गेलं. डोळ्यांना धाराच लागल्या. डोळे पुसताना तिची पुरे वाट झाली. आपल्याबाबत अरुण अशी काही भूमिका घेईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तरीही तिनं विचारलं, वहिनी कशी आहे? सर्व छान आहेत. वैशू नेहमी तुझी आठवण काढते. तिचाच निरोप आहे तुला सांगू? अरुणनं विचारलं. मला? वैशू वहिनीचा निरोप? कसला रे? अंदाज करता येणं शक्य नव्हतं म्हणून तिने विचारलं. कारण अरुणचं लग्न झाल्यापासून गेल्या 8 वर्षात तिची आणि वैशूची जेमतेम 5-7 वेळा भेट झाली होती. त्यातही ती दोघं महिन्यात 2 महिन्यांची रजा घेऊन येणार. इथं त्यांना कुठे कुठे जायचं असायचं, कुणाकुणाला भेटायचं असायचं. प्रोग्रॅम इथं येण्यापूर्वीच ठरलेले असायचे. तसे 2 महिन्यासाठी मंडळी इथं आलेली असली तरी इथं निवांतपणे आठवडाभरच राहायची. तिच्या लग्नात पण ती आठवडाभरासाठीच आली होती. तेव्हा वैशूनं तिच्यासाठी अनिकेतसाठी काय काय आणलं होतं आदितीला सर्व आठवलं. वरून घोगऱ्या आवाजात म्हणाला, सांगू? ऐकते आहेस ना आदिती? तो श्वास रोखून राहिला. आदिती ऐकत होतीच. सांग रे, ऐकते मी. आदितीला वाटलं या एका प्रकरणानं वर्षभरात आपल्याला प्रौढ करून टाकलंय. आपल्यातला अल्लडपणा, खोडकरपणा आणि वयानुसार मागं ठरलेला निष्पापपणाही पार शोषून घेतलाय. विचित्र घटना घडून जातात आणि माणसं पार त्यांच्याही नकळत आरपार बदलून जातात. हे तिला पटलं होतं. अरुण म्हणाला, तुझी तयारी असेल तर आणि आईबाबांची इच्छा आणि परवानगी असेल तर. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? क्षणात आदितीचं मन चरकून गेलं. वैशूनं तुला इथं बोलावलंय. तो थांबला. तिथं? अमेरिकेत? दादा, मी तिथे येऊन काय करणार? देश बदलला, परिस्थिती बदलली तरी माणसाचं मन, त्याचं आयुष्य हे त्याच्यासोबतच असतं. आदिती वैतागाने विचार करू नकोस. मी तुला वैशू म्हटलं खरं, पण मलाही तसंच वाटतं. म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलं की तुला इथं बोलवून घ्यायचं. मी हे बाबांशीही मागच बोललोय. त्यांनी सांगितलं नाही तुला? त्यांनी बोलणं रेटत विचारलं. आदिती मोघमपणे बोलून गेली. असेल ही अरे सांगितलं, पण माझ्याच ते डोक्यात शिरलं नसावं. ती म्हणाली, रीतसर घटस्फोट झाला. बरं झालं. नाऊ यू आर फ्री. तू नवीन जगू शकतेस. इथे ये, राहा, काही शिक, कमाव. आम्ही दोघं आहोतच तुझ्या सोबतीला आणि मदतीलाही. भारतीयांना या अशा गोष्टींची अजून फार सवय नाही, पण इथं आदिती एकमेकांचे 5-7 घटस्फोट तरी झालेले असतात. दॅट इज देअर लाईफ. समाजाच्या बाबतीत त्रास होत नाही. तो बोलत राहिला. मी बाबांशी बोलेल. आई कितपत होकार देईल माहीत नाही. तिनं तर. जाऊ दे. आदितीनं वाक्य तोडून टाकलं. क्षणात तिला वाटलं, आई हे सगळं आपल्या काळजीनं करती हे का आपण विसरतोय? तिने पुन्हा सुमनकडे फोन दिला. सुमन अरुणशी बोलली, पण तिच्या बदलत जाणाऱ्या चेहऱ्याकडे बघून आदितीला वाटून गेलं, आई काही आपल्याला सोडणार नाही. निदान दुसरं लग्न झाल्याशिवाय. ती तिथून आत जाऊन पडली.
डोळ्यावर आडवा हात ठेवून विचार करत राहिली. खरंच दादा आणि वहिनी सुचवत आहेत तसं तिकडं जाऊन बघायला काय हरकत आहे. या सर्व गोष्टींचा विसर पडण्यासाठी तरी औषध म्हणून परदेशगमन तोडगा का ठरणार नाही. नेहमीसाठी कुठे आपण जाणार आहोत. नाहीतरी लग्न झाल्यापासून वैशू आपणास तिकडं बोलावत आहे. मध्यंतरी अनिकेत आणि तिचंच तिकडं जायचं ठरलं होतं. पुन्हा त्याला काहीतरी काम निघालं महत्त्वाचं आणि सर्व विसरलोच गेलो. मागं पडतच गेलं होतं. दुसऱ्या दिवशी अदितीला जाणवलं की आईने बाबांना अरुणच्या फोन संबंधी सांगितलं असेल, कारण वसंतराव गंभीर होते. आदिती आदिती करून त्यांचं तिच्याभोवती पिंगा घालणं सुरू नव्हतं. शेवटी आदितीनेच विषय काढला त्यांच्याजवळ. म्हणाली, बाबा, काल तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा अरुणदादाचा फोन होता. वैशू काही बोलली नाही फोनवर, पण वसंतरावांनी आदितीकडे पाहिलं. आदिती घाबरली. त्यांची नजर टाळून म्हणाली, दादा सांगत होता तो मागं बोलला तुमच्याशी म्हणून. त्या दोघांचा निरोप होता की त्यांनी बोलावलंय हे ठीक, पण तुला असं वाटतंय का मनातून की जावं त्यांच्याकडे? असं वाटत असेल तर अवश्य जा. नाही गेलं वर्षभर ताण सोसलास तू. थोडा बदल, थोडी विश्रांती म्हणून. नसेल तर नकोच. बाबा, बदल इच्छा म्हणून नाही, पण थोडे दिवस मला खरंच कुठेतरी जावंसं वाटतंय. नेहमीच्या सगळ्याच रुटीनपासून. हे पळणं नाही, पण वाटतंय हे नक्की. असं वाटत असेल तर जा. तुझं मन लागलं नाही, तिथं राहावंसं वाटलं नाही तर परत ये इथं. या घरी तुझ्या जन्मस्थळी. कुणाचीही बोलावण्याची वाट न बघता, कुणाचीही मुलाहिजा न ठेवता. काय? आदितीचे तर डोळेच डबडबले. सभोवतीचं सर्व त्यात तरंगत धुसर झालं. अगदी तिच्या बाबांसह सर्व. तुम्ही माझ्यातर्फे आईला समजवाल? तिने विचारलं आसू टिपत. समजावेन याची खात्री बाळग. वसंतराव विश्वासाने बोलले आणि सौम्यपणे तिच्याकडे बघून हसले. जगताना एका वळणावर लग्नच महत्त्वाचं जाणून मी माझं गाणं, नोकरी सर्व दूर सारत, अगदीच ठरवून, तेच सर्व मानून. पण हिशेब चुकला. बेरजेत गफलत झाली. आता मी कुणासाठी, कुणी म्हणतोय, सुचवते म्हणून लग्न नाही करणार. बाबा, लग्नाला तयारही होणार नाही कुणासाठी. कुणास ठाऊक लग्न करेल का नाही तेही. ती शून्यात बघत म्हणाली. अगदी भकासपणे वसंतराव तिच्याजवळ आले. तिच्या पाठीवरून हात फिरवत त्याने तिला जवळ घेतली आणि आयुष्याचा सार सांगावं तसं म्हणाले, एक लक्षात ठेव, लग्नानं माणूस सुखीच होतो असं नाही, पण तो जगताना वळणावळणावर एकटा एकाकी उरत नाही इतकं नक्की. आपल्याच आयुष्यातील चढ उतार पेलण्याचे बळ तो मिळवून बसतो. हा इतरांचा नाही, माझा अनुभव आहे. त्याच अनुभवाने मी सांगतो. तसा क्षण भेटलाच तर तो नाकारू नकोस. दुर्लक्षित तर करूच नको, कारण हा उपदेश नाही आदिती. आदितीने मान उंचावून त्यांच्याकडे पाहिलं. तिला वडिलांच्या चेहऱ्यावर आतून बाहेर येऊन पसरलेलं समाधान दिसलं. जाणवतच गेलं आणि ती बघतच राहिली, मनात साठवत राहिली. बाबा हे वैतागाने किंवा उपदेश करावा म्हणून सांगत नाहीत हे कळलं. पुढच्याच आठवड्यात अरुणचा फोन आला. आदितीचं तिकीट पाठवत आहे. तिची इकडे येण्याची तयारी करा. सुमननं वसंतरावांना विचारलं, हे सगळं तुम्हाला मान्य आहे? ही मुलगी तिकडे जाऊन काय करणार?
तिच्या लग्नाचं नको बघायला? वसंतराव म्हणाले, लग्नाचं बघायचं ना, मी कुठे नाही म्हणतो. जाऊन तर येऊ दे, फ्रेश होऊन येईल, काही नवे अनुभव गाठी बांधून येईल. भाऊ बोलवतोय तर जाऊन येऊ दे. ते आदितीकडे बघून सहजपणे हसले. तिकीटच आलंय म्हटल्यावर सुमनला आदितीच्या जाण्याची तयारी करावीच लागली. थोडं मनात नसताना मन खट्टच होतं, नाराजच राहिलं होतं. पण तिला पाठवणं भाग होतं. तिथे तर काय काय प्रकार घडतात, ही तिथे जाऊन काय करणार, सारखं मनात येत होतं. ती या सर्वांपासून काही दिवस स्वप्नात हरवल्यासारखे जगता येणंही आवश्यक होतं ते पटत होतं. म्हणून त्यांनी आदितीला पाठवण्याचं ठरवलं. आदिती अमेरिकेला गेली. ती पोहोचण्याचा अरुण व वैशूचा फोन आणि तिची काळजी करू नका असं वारंवार सांगणं झालं. तरीही वसंतराव आणि सुमन उदासच होती. वसंतराव म्हणाले, जगण्याची दिशा बदलली, नवा मार्ग गवसला की पंखात बळ येतं म्हणतात. आदितीचं तसंच होईल. तिथून आलेली आपल्याला भेटणारी आदिती वेगळीच असेल. नसेल कशावरून सुमन? सुमन समोर बघत बसली होती, शून्यात नजर हरवून. समोरच्या झाडावर बहर पसरला होता. चिमण्या नुसत्या चिवचिवाट करत होत्या. झाडच चिवचिवाटावं तसं. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर दररोज ऐकत रहा.